असं इंजिनिअरिंगचा माणूस की ज्याला माध्यमांना काय लागतं ते कळतं, की अरे रेडिओत हे असं लागतं, टीव्हीला हे असं लागतं, पेपरमध्ये हे असं लागतं, डिजिटलला हे असं लागतं, आणि असा माध्यमातला माणूस की ज्याला त्याच्या खाली काय आहे ते कळतं. तर या दोन्हीतलं माणूस म्हणून कदाचित व्यवसाय करता आला. अल्गोरिदम कसा काम करतो याची जाणीव असणं हा ॲडव्हान्टेज होता. मग एखादी पोस्ट व्हायरल का होती, ती व्हायरल होण्यापाठीमागचं लॉजिक काय, आणि ती व्हायरल कशा पद्धतीनं करता येते ऑर्गॅनिकली पैसे न देता, हे त्या अल्गोरिदमच्या ज्ञानात नाही येते. सो हे सगळं कदाचित कामाला आलं. व्हिडिओ कॉस्ट कमीत कमी ठेवण्यासाठी मी मुलाखत करतो, ही खरी गंमत आहे. सो सांगायचा मुद्दा असा की कंपनीचा व्हाय इव्हॉल्व्ह होत जातो, पण तो व्हाय असावा तर काम करताना मजा येते. चांगली माणसं हवी आहे, बाकी सगळं अवेलेबल आहे आणि बाकी सगळं रिप्लिकेबल आहे. तर चांगली माणसं बरोबर आहेत, बरोबर होती, आणि फक्त त्यांच्यामुळंच चॅनल असू दे किंवा कन्सल्टन्सीचा व्यवसाय असू दे हा चालू आहे, हे अगदीच म्हणजे याच्यात 1000% काही शंका नाही.